नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी STI धनश्री गायकवाड. कर्मयोगी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. तर तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर महिला दिन हा फक्त आपण एक महिला दिन म्हणून सेलिब्रेट न करता आपण स्त्रियांचा जो आत्मविश्वास आहे किंवा स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा दिवस म्हणून आज सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करूया. जर आपण आधीच्या काळामध्ये बघितलं तर स्त्रियांना स्वप्न पाहण्याची सुद्धा मुभा नव्हती. पण जर आजच्या काळात आपण स्त्रीकडे बघितलं तर स्त्रीच्या डोळ्यामध्ये वेगवेगळे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याची धमकही आहे. पण प्रश्न फक्त एकच आहे, की नक्की सुरुवात कुठून करायची आणि माझ्याकडून नक्की होईल का? तर त्या स्त्रियांना मला असं सांगायचं आहे, की जर बऱ्याच महिलांचे मला असे मेसेजेस येतात, की आम्ही जो आहे तो शिक्षणातून 3-4 वर्ष झाले आता गॅप घेतलेला आहे आणि आता आम्हाला पुन्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. तर आम्हाला नक्की तेवढा वेळ मिळेल का? किंवा आत्ताची जी कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये आम्ही जो आहे ते पार्टिसिपेट करू शकतो का? किंवा आम्हाला त्या परीक्षेला न्याय देता येईल का? तर मला त्या महिलांना असं सांगायचं आहे, की कोणतीही परीक्षा असेल किंवा कोणतंही क्षेत्र असेल, तर आपल्याला कॉम्पिटिशन ही अट आहे. म्हणजे आपल्याला कॉम्पिटिशनला तर जावंच लागणार आहे सामोरं. पण जसा तुम्ही अप्रोच बघण्याचा ठेवाल, त्यानुसार तुम्हाला परीक्षेचा जो गाभा आहे, तो जास्त सुरळीत किंवा सोपा होईल असं वाटतं. तर ज्यांना असं वाटतं आहे, की 4-5 वर्ष गॅप पडलेला आहे आणि आता सुरुवात कुठून करायची? तर त्यांनी पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे, की आपला फक्त गॅप पडलाय, पण आपलं जे आहे ते बेसिक व्यवस्थित क्लिअर आहे. तर तुम्ही आजपासून जरी व्यवस्थितपणे सुरुवात केली, तरी तुम्ही येत्या 2 ते 3 वर्षामध्ये व्यवस्थित प्रिपरेशन करून स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊ शकतात. त्यासाठी फक्त एकच तुम्हाला महत्त्वाची गरज आहे, ते म्हणजे आत्मविश्वास पाहिजे. त्याच्यानंतरून जसं तुम्ही घर एवढं छान व्यवस्थितपणे मॅनेजमेंट करता, त्याचप्रमाणे तुम्हाला ही स्पर्धा परीक्षांमध्येही जाताना टाईमचं मॅनेजमेंट करून व्यवस्थितपणे काय करायचंय तर सामोरे जायचंय. फक्त तुम्हाला एक महत्त्वाची जी गोष्ट पाळावी लागेल ती म्हणजे एक तर म्हणजे सेल्फ डिसिप्लिन. तुम्हाला रोजच्या रोज जे आहे ते तुम्हाला अभ्यासासाठी हा वेळ काढावा लागणार आहे. म्हणजे जर दिवसातून तुम्ही 5 ते 6 तास अभ्यास करत असाल, तर 2-3 दिवस मग गॅप घेतला आणि पुन्हा 2-3 दिवसांनी स्टार्ट केलं, तर तुम्ही असं करू नका. जर तुम्ही एकदा जर स्टार्ट करणार असेल अभ्यासाला, तर मग तुमचा जो काही टाईम असेल म्हणजे रोजचा जर तुम्ही दिवसातून 5-6 तास अभ्यास करत असाल, तर तुम्ही रोज तो तेवढा 5 ते 6 तासांचा जो वेळ आहे, तो रोजच्या रोज मेंटेन झाला पाहिजे. त्याच्यानंतरून तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही जो जो पण परीक्षा किंवा जो पण एक्झामची तुम्ही स्टडी करत असाल, त्याचा तुमचा पी-वाय-क्यू-वाय जास्त होईल पाहिजे. ज्या परीक्षासाठी आपण सामोरं जातोय, त्याच्या आधीच्या वर्षांच्या 3 ते 4 प्रश्नपत्रिका ज्या आहेत, त्या तुमच्याकडून एकदा रिवाईज केल्या गेल्या पाहिजे. त्यांचं तुमच्याकडून एनालिसिस झालं पाहिजे. त्याच्यानंतरून बऱ्याच ज्या महिला आहेत, की ज्या ऑलरेडी ह्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये आहे, पण त्यांना यश मिळत नाही किंवा प्री पास होते, मेन्स पास होत नाही. तर त्यांना मला सांगायचं आहे, की त्यांची ऑलरेडी जे विषयांची ओळख आहे, ती आहे व्यवस्थित. फक्त जो प्रॉब्लेम कुठे होत असेल, म्हणजे एखादा त्यांचा विषय जो आहे तो वीक पडत असेल किंवा काही विषयांना त्यांना न्याय द्यायला जमत नसेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे, की त्यांनी सुद्धा हाच पॅटर्न फॉलो केला पाहिजे, की दिवसातून आपण जो विषय वीक आहे त्याला जास्त वेळ दिला पाहिजे आणि ॲज कंपॅरेटिव्ह ज्या विषय तुम्हाला सोपा जातो किंवा ज्या विषयांना तुम्हाला मार्क येतात, त्यांच्याकडे तुम्ही 1 ते 2 तास दिले रोजच्या रोज तरी चालेल. पण ज्या विषयांमध्ये अजिबातच मार्क येत नाही किंवा ज्या विषयांमध्ये तुम्हाला थोडासा स्कोर डाऊन होते, त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट निघत नाहीये, तर त्या विषयांची तुम्हाला रोजच्या रोज काय केली पाहिजे, प्रॅक्टिस केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर बघा काही पास आउट झालेल्या विद्यार्थिनी पण असतील, की त्यांच्याकडे म्हणजे आता करण्यासाठी बरेच काही अपॉर्च्युनिटीज असेल. तर ज्या विद्यार्थिनींना या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे 2 ते 3 वर्ष व्यवस्थितपणे या एक्झामचा जो आहे तो पॅटर्न, अभ्यासक्रम, त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका यांचा व्यवस्थितपणे स्टडी केला पाहिजे. आणि आपण म्हणतो, की बऱ्याच वेळेला काय होतं, की विद्यार्थिनींमध्ये काही समाजाचं प्रेशर असतं किंवा घरच्यांच्या अपेक्षा असतात किंवा काही वेळेस जो आहे तो प्रिपरेशनसाठी वेळसुद्धा कमी पडतो आपल्याला. तर तसं न करता तुम्ही त्या गोष्टींकडे जास्त महत्त्व न देता तुमच्या फक्त पोस्ट आणि तुमच्या नावापुढे अधिकारी पद किती लवकरात लवकर लागेल याच्यावरच विचार केला पाहिजे किंवा त्याच्यावरच जास्त फोकस केला पाहिजे. आणि मेन म्हणजे आपल्याला यश मिळवायचं असेल, तर बाकीच्या ज्या दुय्यम गोष्टी आहे किंवा ज्या एक्सक्यूजेस आहेत ते आपण नाही दिले पाहिजे. मग त्या ज्या तक्रारी असतील किंवा जी परिस्थिती असेल त्याच्याकडे तुम्ही काय केलं पाहिजे, तर इग्नोर केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त फोकस जो आहे तो तुमच्या स्टडीकडे केला पाहिजे. आणि आज म्हणजे असं नाहीये बघा, की घरात काम करणाऱ्या ज्या गृहिणी आहे ते म्हणजे त्या मागे पडल्या आहे किंवा
त्यांचा सहभाग नाही असं नाही. पण त्यांचा जो शिक्षणाचा वापर आहे तो फक्त त्यांच्या पुरताच किंवा फक्त घरात राहून त्यांना त्याचा उपयोग होणार नाही. तर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जो आहे तो त्यांच्या कुटुंबालाही झाला पाहिजे, त्यांच्या समाजालाही झाला पाहिजे. म्हणजेच जर पुढे जाऊन ह्या महिला जर उद्या अधिकारी झाल्या, तर त्या महिला ज्या असतील ते त्या कुटुंबाचा जो आहे तो आदर्श असणार आहे. त्यांच्या समाजाचा त्या एक आदर्श असणार आहे. आणि असं आपण नेहमी म्हणतो, की एक स्त्री जर शिकली तर ती तिच्या मागे अनेक 4 जणांना जे आहे ती शिकवते. तर माझं असंच म्हणणं आहे, की ज्या पण काही महिला असेल, की ज्यांना असं वाटत असेल, की खूप उशीर झालाय किंवा आता अ, पुन्हा स्टार्ट करू तर वेळ लागेल खूप, तर त्यांनी वेळेचा विचार न करता किंवा बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता आजपासून जरी सुरुवात केली, तरी येत्या 1 ते 2 वर्षामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षांचा व्यवस्थितपणे अभ्यास करू शकतात. फक्त महत्त्वाची गोष्ट एकच आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमचा टाईम व्यवस्थित मॅनेज करायचा आहे. तुम्ही जसं घर व्यवस्थितपणे मॅनेज करता, त्याचप्रमाणे तुम्हाला मॅनेजमेंट इथे सुद्धा द्यावी लागणार आहे. फक्त 2 वर्ष तुम्ही एकदम व्यवस्थित आणि सगळं मॅनेज करून जर स्टडी केला, तर माझ्या मते तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये जास्त ईझी होईल. क्षेत्र कोणतंही असो बघा, आपल्याला फक्त मेन आपल्या जीवनातला मोटिव्ह एकच आहे, की आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे किंवा आपल्या जो ज्ञानाचा उपयोग आहे तो सत्कारणी लागला पाहिजे. तर त्यामुळे मला असं वाटतं, की तुम्ही जे आहे, की असं नाहीये, की तुम्ही फक्त स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आला, इथे पोस्ट मिळवली आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिला, असं पण नाहीये. क्षेत्र कोणतंही असो बघा, आजच्या क्षेत्रामध्ये कोणतंही असं क्षेत्र नाहीये, की ज्या ठिकाणी महिला गेलेल्या नाहीये किंवा आज कोणतेही क्षेत्र बघा, की जिथे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा काय करतायत, तर कामं करतायत. मग माझी तुम्हाला सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे, की असंही नाहीये, की तुम्ही सगळ्यांनी परीक्षा क्षेत्रामध्येच आलं पाहिजे आणि इथून पोस्ट मिळवली पाहिजे. जे कोणी ज्या क्षेत्रामध्ये उत्तीर्ण असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये बेस्ट असेल, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये राहून सुद्धा व्यवस्थितपणे करियर करू शकता. तुमची सेल्फ म्हणजे आपण कोणावरही पैशांसाठी किंवा कोणत्याही आधारासाठी डिपेंड असलं नाही पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या पायावर डिपेंड असलं पाहिजे. तर त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं आपलं बेस्ट देण्याचा ट्राय करा. आणि समाजात जर बघितलं तुम्ही तर आज महिलासुद्धा पुरुषांबरोबरीने व्यवस्थित काम करत आहे. पण जसा महिलांचा सहभाग आपल्याला आवश्यक आहे त्या प्रमाणात महिला आपल्याला दिसत नाही. तर तुम्ही असं स्वप्न ठेवा, की पुढे जाऊन आपल्याला सुद्धा त्या जागी उभं राहून समाजाची सेवा करायची आहे. तर तुम्ही हाच मोटिव्ह धरून आजपासून जरी तुम्ही महिला दिनाच्या दिवसापासून जर सुरुवात केली, तर पुढे येणारा जो काळ असेल तो तुमच्यासाठी एक म्हणतो आपण सुवर्ण संधीचा काळ असू शकतो. बघा सगळ्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या आजकाल चांगल्या पदावर जातात किंवा चांगलं शिक्षण घेतात. पण जर त्या शिक्षणाचा उपयोग कोणत्याही चांगल्या सत्कारणी कामासाठी झाला किंवा प्रत्येक मुलगी जी आहे ती पैशांसाठी म्हणा किंवा कोणत्याही आजारासाठी कोणावर डिपेंड नसली, स्वतःच्या पायावर उभी असली, तरच माझ्या मते जो समाज सुधारकांचा हेतू होता स्त्री शिक्षणाचा, तो आजच्या जगामध्ये खरं ठरल्याचं आपल्याला सांगता येईल आणि त्याच्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजे. ज्या नव्याने पासआउट झालेल्या विद्यार्थिनी असतील आणि ज्यांना स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर त्यांना माझं एकच सांगणं असेल, की त्यांनी लवकरात लवकर डिसिजन घ्यायला पाहिजे आणि प्रिपरेशन सुरुवात केली पाहिजे. कारण माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं, तर मी ग्रॅज्युएशन नंतरून 2 वर्ष जो आहे तो जॉब केला होता. त्याच्यानंतर मी तलाठीच्या एक्झामसाठी प्रिपरेशन केलं होतं आणि नंतर मी एम-पी-एस-सीच्या क्षेत्रामध्ये आले. तर जेणेकरून माझं काय झालं, की ते जे 2 वर्ष होते, की ज्यावेळेस मी जॉब केला, तर ती 2 वर्ष जर मी माझ्या स्पर्धा परीक्षांच्या ठिकाणी जर दिले असते, तर कदाचित मला या जास्त वेळ मिळाला असता आणि जास्त म्हणजे पुढचा अभ्यास करायला मला जास्त सोपं झालं असतं. पण जर आता हा जो व्हिडिओ आहे, जर ते टी-वायच्या मुली बघत असतील, तर त्यांनी काय केलं पाहिजे, टी-वायचा रिझल्ट लागल्यानंतरून जर तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल, तर लगेच डिसिजन घेऊन लगेच तुमचा जो स्टडी आहे, तो व्यवस्थितपणे सुरुवात केली पाहिजे. त्याच्यानंतरून बऱ्याच जर घरचे लोकं हा व्हिडिओ बघत असतील, तर मला त्यांना एकच सांगणं असेल, की तुम्ही जास्तीत जास्त संधी मुलींना उपलब्ध करून दिली पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे जर एखादी विद्यार्थिनी जर सक्सेसफुल होत असेल, तर सगळ्यात मोठा जो वाटा असतो तो तिच्या कुटुंबाचा असतो. कारण कुटुंबाच्या सपोर्टशिवाय किंवा मदतीशिवाय हा जो प्रवास आहे तो सर्व जरा अवघड असतो किंवा अशक्य असेल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर मला सुद्धा त्यांना एक विनंती करायची, की त्यांनी मुलींना जास्तीत जास्त जे आहे त्या म्हणजे बळ दिलं पाहिजे किंवा एन्करेज केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा ज्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये त्यांना आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये त्यांना करियर करायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी पुढे काय दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्यानंतरून मी असेल किंवा इंडस्ट्री इन्स्पेक्टर दीपिका महाले मॅडम असतील, आमच्या घरच्यांनी आम्हाला या प्रवासामध्ये खूप जास्त मदत केली आणि कदाचित आज अधिकारी झालेलो असतो, तर त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो असेल तो आमच्या पॅरेंट्सचा असेल.
तर त्यामुळे सर्वात जास्त माझं विनंती किंवा एक आग्रहाचं एक सांगणं तेच असेल, की पॅरेंट्सनी सुद्धा मुलींना असू दे किंवा मुलांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये, असंच नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये त्यांना आवड असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करायचं असेल, त्या क्षेत्रामध्ये त्यांना सपोर्ट केला पाहिजे. त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि आज जे अधिकारी म्हणून मी तुमच्यासमोर उभी आहे, त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीचा खरंच खूप मोठा हात आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलींच्या मागे असंच खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. हेच सांगून मी माझे 2 शब्द संपवते. थँक यू.